वरती कोणीतरी हल्ला केलेला आहे. इथं पंखाला जखम झाली आहे. ह्याला उडता येत नाही आणि ह्याला खाण्यासाठी कुत्रे आलेले. मी सहज आल्यानंतर पाहिलं तेव्हा म्हणलं ह्याला वाचवलं पाहिजे म्हणून ह्याला मी पकडलंय. जखम जा पोपटाला वाचवायची आहे. ह्याच्या पंखाला जखम झालेली आहे. दवाखान्यात घेऊन जाऊन हे व्यवस्थित झाल्यानंतर ह्याला परत सोडून देण्यात येईल. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ. शोधुनी तुझी तू वाट चाल एकला. सोडू दे जरा उशीर सोड दोष काय धीर. रात संपदा पहाट होईल पुन्हा. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. बाबा कसं तरी स्वतःच्या आहे हो अशी का करतात? हो फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. He is like just our family member. आता हा पोपट बरा झालेला आहे पण पूर्णपणे बरा झालेला नाहीये. त्याला उडान घेण्यासाठी आम्ही सोडलं. त्याने उडान घेतली पण परत तो खाली आला. पंखामध्ये आणखीन त्याच्या एवढं बळ आलेलं नाहीये. दुखापत आणखीन पूर्णपणे भरून आलेल्या नाहीयेत आणि मग ड्रेसिंग त्याची रोज चालू आहे. खातोय तो. खरं तर घरामध्ये जर सोडलं तर तो घराच्या बाहेर जात नाही. इथेच फिरतो. पण भीती वाटते की एखाद्या वेळेस फॅन मध्ये अडकून परत दुखापत होऊ शकते. यासाठी काळजी घेण्यासाठी खास हा पिंजरा त्याला आणलेला आहे आणि मग पूर्णपणे जेव्हा तो बरा होईल तेव्हा त्याला परत त्याच्या विश्वामध्ये सोडून देण्यात येईल. आता त्याची काळजी घेण्यासाठी माझं कुटुंब पूर्णपणे सज्ज आहे. माझी मुलगी कुमारी महिमा, त्यानंतर माझी अर्धांगिनी सो योगेश्वरी, मुलगा आदित्य हा पूर्णपणे काळजी घेतोय त्याच्या आहाराची वगैरे. आता तो घरचा एक सदस्य झालेला. हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.